प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के कार्यकाल के 11 साल पूरे होने पर आज नई मुंबई भाजपा ने शानपाड़ा में विशेष कार्यक्रम का आयोजन किया, जहां बीजेपी नेताओं ने केंद्र सरकार के 11 वर्षों में लिए गए ऐतिहासिक फैसलों, नीतियों और उपलब्धियों की जानकारी दी। बुद्धिजीवी, उद्योजक और व्यावसायिक सभा के तौर पर आयोजित इस कार्यक्रम में बीजेपी नेता संजय केलकर, माथाड़ी नेता नरेंद्र पाटिल और विधायक मंदाताई मात्रे एवं जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल मुख्य वक्ता रहे। इन्होंने सरकार की नीतियों और कार्यों की प्रशंसा करते हुए कहा कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुशासन, गरीब कल्याण और विकास के विजन के साथ भारत को आगे बढ़ाने में जुटे हैं। बीजेपी नेता संजय केलकर ने पिछली कांग्रेस सरकारों के कार्यकाल से मोदी सरकार के 11 वर्षों की तुलना करते हुए कहा कि हिंदुस्तान हर मोर्चे पर आगे बढ़ रहा है। देश की सुरक्षा हो, गरीबी उन्मूलन हो या चौमुखी विकास, नागरिक सहभागिता के जरिए भारत दुनिया की चौथी अर्थव्यवस्था बनने में सफल रहा है। उन्होंने कहा कि हमें अभिमान है कि मोदी जैसा प्रधानमंत्री भारत को मिला है। आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली विविध योजना ज्या आल्या त्या देखील या देशातल्या राहणीमान लोकांचं उंचावलं। जनधन योजना असेल, या ठिकाणी शौचालयाच्या संबंधी असेल, उज्ज्वला योजना असेल, या ठिकाणी रोजगाराच्या संबंधी मेक इन इंडिया सुद्धा असेल, उद्योजकांच्या दृष्टीने, आमच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने, महिलांच्या दृष्टीने, या सगळ्या ज्या योजना आहेत या योजनांच्या माध्यमातूनच हा देश जो आहे आणि या देशामधली जी गरिबी आहे, शेवटी चांगलं सुशासन पाहिजे, सेवा पाहिजे आणि गरीब कल्याण योजना पाहिजे। आणि त्याच्यामुळे गरिबी रेखा जी आहे या देशामध्ये पूर्वी 25% लोक गरिबी रेखेच्या खाली होते आणि मोदीजी आल्यानंतर आज हे प्रमाण जे आहे ते इतकं मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी रेखेच्या वर आले आणि 8-8.5% फक्त लोक जे आहेत ते आता गरिबी रेखेच्या खाली आहेत। अशा प्रकारे मोदीजींनी विदेशीच्या संबंधामध्ये देखील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी योजना आणल्या, विदेश नीती जी आहे ती सही दिशा स्पष्ट नीती अवलंबली। स्वदेशीच्या आत्मनिर्भर भारत मेक इन इंडियाच्या माध्यमातून अगदी युद्ध सामुग्री देखील या देशामध्ये आम्ही बनवू, हे जे काही विविध क्षेत्रामध्ये 140 कोटी लोकांना न्याय देणारं आणि सबका साथ सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, मोदी है तो कुछ भी नामुमकिन नहीं है अशी एक भावना आणि प्रत्यक्ष काम हे त्यांनी या देशामध्ये निर्माण केलं। मला वाटतं की ही जी हॅट्रिक केलेली आहे, ही हॅट्रिक जी आहे ती 24/7 काम केलेल्या नेतृत्वाची आहे। ही हॅट्रिक जी आहे ती केंद्र सरकारमध्ये जे टीम काम करते आहे, हे सरकार बेदाग सरकार आहे, भ्रष्टाचार मुक्ततेकडे नेणारी हॅट्रिक आहे आणि गरीब कल्याणाकरता जीवाचं रान करणारी ही मोदीजींचं सरकार आहे। आणि त्या दृष्टीने ही 11 वर्ष जी आहे ती आधीच्या पार्श्वभूमीवर मग रोजगार असेल किंवा आपला हॅपीनेस इंडेक्स असेल किंवा आर्थिक दृष्टीने देखील आपण जे टॉप 4मध्ये आलेले आहोत त्या दृष्टीने असेल, हा विकसित भारताची एक फार मोठी झेप आपण घेतो आहे। आणि त्या दृष्टीने लोकांनी देखील जो पाठिंबा दिलेला आहे, लोकांनी समर्थन दिलेलं आहे ते या कामाला दिलं आहे आणि त्या कामाच्या माहिती देण्याकरता म्हणून आज सगळी ही प्रोफेशनल्स जे आहेत त्यांच्यासमोर आम्ही आलो। मला खात्री आहे की पुढच्या काळामध्ये देखील ही सगळी मंडळी, आज तर 18 कोटी लोक भारतीय जनता पार्टीचे सदस्य आहेत आणि त्यामुळे अधिक या विकसित भारताच्या या यात्रेमध्ये
सर्व जोडले जातील। वहीं विधायक मंदाताई मात्रे ने प्रधानमंत्री मोदी के तीसरे कार्यकाल को चंद शब्दों में बयान करते हुए कहा कि मोदी पहाड़ हैं, उनके इरादे चट्टान की तरह मजबूत हैं और वे भारत की भलाई के लिए कुछ भी कर सकते हैं। नरेंद्रभाई मोदीजींनी जे विकासाची गाथा आणि समृद्धीकडे आपण जे चाललेलो आहेत आणि 11 वर्षाचे पूर्ण झालेले आहेत, त्याचा आज इथे कार्यक्रम होता। आम्हाला प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय आमदार संजय केळकर साहेब भेटले आणि त्यांनी विकासाची गाथा गेल्या 11 वर्षाची विकास कामं केलेली देशात राज्यात ही सगळी त्यांनी आज लोकांपर्यंत नेली। मग महिला असेल, शेतकरी असेल, तरुण असेल, रोजगार असेल, विविध त्यांनी गुणांची मोदीजींनी केलेली कामं आज लोकांपुढे मांडली। माझं जर एका शब्दाचं कोणी मला विचारलं मोदीजींबद्दल तर मी आज सांगेन या देशाचे पंतप्रधान म्हणजे एक पहाड आहेत। एवढे पहाड एवढे आहेत की सर्व समस्या निवारण करणारे एकमेव असतील तर पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी जी। वहीं बुद्धिजीवी, उद्योजक और व्यावसायिक सभा का आयोजन करने वाले बीजेपी के नवी मुंबई जिलाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटिल ने भी पीएम मोदी के 11 वर्षों के ऐतिहासिक निर्णयों का हवाला देते हुए कहा कि मोदी हैं तो हर चीज मुमकिन है। उन्होंने भारत के विश्व गुरु बनने का विश्वास व्यक्त करते हुए और क्या कुछ कहा, सुन लीजिए। या ठिकाणी आज डॉक्टर होते, वकील होते, इंजिनियर होते, काही व्यावसायिक होते, काही उद्योगपती, व्यापारी, सगळ्या भागातली लोक आपण ह्या ठिकाणी पाहतो। हे त्या ठिकाणी मोदीजींच्या प्रेमापोटी आले। त्यांना त्या ठिकाणी आपले सन्माननीय केळकर साहेब, संजयजी केळकर साहेब प्रमुख होते आहेत। त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं की त्यांच्यासाठी योजना काय, कशा पद्धतीनं मोदी सरकारनं त्यांच्या सामान्य घटकांपासून तर व्यापाऱ्यांपर्यंत प्रत्येक घटकांसाठी काम केलं, नारी आपल्या महिलांसाठी काम केलं, याची माहिती महिला देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या। सगळ्यांना ह्या गोष्टींची माहिती देण्याच्या उद्देशानं नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं हा कार्यक्रम ठेवलेला आहे की ज्याच्यामध्ये हा जो क्लास आहे, हा जो वर्ग आहे, ह्या वर्गाचं सामान्य घटकांपर्यंत चांगले कॉन्टॅक्ट आहे, त्यांना आदराचं स्थान त्यांच्या त्या घटकांमध्ये आहे आणि निश्चितपणे ह्या सगळ्या गोष्टी त्या सामान्य घटकांपर्यंत त्यांच्यामार्फत चांगल्या प्रकारे पोहोचाव्यात म्हणून नवी मुंबई जिल्ह्याच्या वतीनं आज मोदीजींना जे 11 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्या निमित्तानं एक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यक्रम घेतला। चांगला रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाला। मोठ्या संख्येनं इथले रहिवासी व्यापारी सगळे उपस्थित राहिले। आमदार मंदाताई मात्रे, आमदार संजयजी केळकर साहेब, आमदार नरेंद्र पाटील, त्याचबरोबर इतर सर्व मान्यवर त्या ठिकाणी आमचे उपस्थित राहून हा कार्यक्रम झाला। आज या कार्यक्रमामध्ये आपण प्रदर्शनं सगळी पाहतो। ही प्रदर्शनं भारताची विकास गाथाच्या अंतर्गत ही प्रदर्शनं आहेत। 11 वर्षामध्ये मोदीजींनी, आम्ही सांगत नाही, हे सरकारच्या माध्यमातून आलेली ही कामं आहेत। ही कामं आम्ही या ठिकाणी मांडलेली आहेत। आज असंख्य एवढी जरी जी लोकं आली त्यांनी सगळे प्रदर्शन पाहिलं। आम्ही हेच प्रदर्शन आमच्या मंडळ स्तरावर जाईल, वॉर्ड स्तरावर जाईल, जिथे जिथे आमचे कार्यक्रम आता हे संकल्प सभा आणि काही छोटेसे कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमांमध्ये हेच आमचे संपूर्ण प्रदर्शन हे त्या ठिकाणी जाईल असं अगदी सामान्य घटकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ह्या माध्यमातून देखील आमचं 2014 पासून सन्माननीय आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज 11 वर्ष पूर्ण झाली सरकार। 11 वर्षामध्ये ज्या गोष्टी त्या ठिकाणी काही निर्णय घेतलेत, काही उपक्रम राबवलेले आहेत, राष्ट्रहित समोर ठेवून जे जे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले, ज्या ज्या त्या ठिकाणी योजना राबवल्या गेल्या त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। कारण राष्ट्रहित हा फार महत्त्वाचा टप्पा आहे। आपण जर पाहत असाल तर राष्ट्रहिताच्या दृष्टीनं आपण 370 कलम आपण नुसतं बोलतो, परंतु 370 कलम होता म्हणून काश्मीर भारतामध्ये होता की नाही अशी शंका मनात येते। कारण आपलं संविधान लागू नव्हता, आपलं त्या ठिकाणी त्यांच्या आपले कायदे त्यांना लागू नव्हते। अशा चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी पूर्वी केलेल्या होत्या, त्यांच्यामध्ये सुधारणा करून पुन्हा भारतामध्येच सगळ्यांसाठी एकच नियम, एकच संविधान, एकच झेंडा ही संकल्पना राष्ट्रहिताची आहे ना। जर आपल्या देशामध्ये जी काही घटना चुकीची घडली, हिंसाचार किंवा दहशतवाद, त्याला माफी नाही। त्यांना त्यांच्याच घरात घुसून त्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यापासूनची व्यवस्था ही आपल्या त्या ठिकाणी सन्मान्य सगळ्या जवानांनी केली। पण त्या जवानांबरोबर त्या ठिकाणी त्यांना पाठबळ देण्याचं काम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या सहकार्याने केलं।
या 11 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेले आहेत. जगामध्ये त्या ठिकाणी युद्ध झाला तर आपली भारताचे ते नागरिक ज्या ज्या देशात असतील ते कसे सुखरूप येतील याच्यासाठी त्या ठिकाणी एक व्यवस्था राबवण्याचं काम मोदी सरकारने केलं. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की सामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून मोदीजी सरकारनं ज्या काही गोष्टी केल्यात त्या गोष्टी सामान्य घटकांना पुढे नेण्यासाठी आहेत आणि म्हणून त्यांचा आम्हाला अभिमान आहे. ब्यूरो रिपोर्ट TV1 इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।